कॉर्नियल ओपेसिटी. आता जे आपलं कॉर्निया असतं, पहिलं तर कॉर्निया आणि स्क्लेरा. कॉर्निया म्हणजे आता आपल्या डोळ्याचा जो ब्लॅक पार्ट आहे त्याच्यावर जे ट्रान्सपरंट कवरिंग आहे दॅट इज कॉर्निया. कॉर्निया असतं हे ट्रान्सपरंट असतं, जे स्क्लेरा असतं ते कम्प्लिटली ओपेक असतं. सो आता हे कॉर्निया ट्रान्सपरंट असतं, त्यामुळे तुम्हाला कळत पण नाही की तुमच्या आयरिसच्या वरती कॉर्निया आहे. पण कॉर्नियर ओपेसिटी म्हणजे काय की जेव्हा ह्या कॉर्नियाच्या ट्रान्सपरन्सी जाते दॅट इज लॉस ऑफ ट्रान्सपरन्सी ऑफ कॉर्निया. दिस इज नोन ॲज कॉर्नियल ओपेसिटी. आता कशामुळे ती ट्रान्सपरन्सी जाऊ शकते? काही इन्फ्लमेशन झालं तिथे किंवा अल्सरेशन असेल किंवा ट्रॉमा, ह्याच्यामुळे त्याची ट्रान्सपरन्सी जाते. सो काय सांगितलं आपण की कॉर्निया नॉर्मली ट्रान्सपरंट असतं, पण ही जेव्हा ट्रान्सपरन्सी जाती तेव्हा त्याला आपण म्हणतो कॉर्नियल ओपेसिटी. आणि कशामुळे होऊ शकतं? इन्फ्लमेशन, अल्सरेशन, ट्रॉमा. आता नेक्स्ट येतात टाईप्स. टाईप्समध्ये 3 लक्षात ठेवायचे: नेब्युला, मॅक्युला आणि ल्युकोमा. आता ही सिक्वेन्स कशी लक्षात ठेवायची? आपण कसं म्हणतो ABCD बघायचं झालं तर KLMN. सो हे उलटं लिहायचं खालून. सगळ्यात आधी येतं आपलं L, सो सगळ्यात खाली लिहायचं ल्युकोमा, मग त्याच्यानंतर येतं M, मग मॅक्युला, मग येतं N, N वरून नेब्युला. आता जे नेब्युला असतं ना एकदम इनिशियल असतं, म्हणजे जास्त ट्रान्सपरन्सी गेलेली नसती. सो दिस इज व्हेरी फेंट आणि असं क्लाउड लाईक असतं, आणि हे फक्त ऑब्लिक इल्युमिनेशन केलं ना आपण तरी आपल्याला कळतं की हे झालेलं आहे. सो दिस इज नेब्युला. नेब्युलामध्ये एकदम फेंट असतं, क्लाउड लाईक असतं आणि ऑब्लिक इल्युमिनेशननी सुद्धा हे दिसतं. मग सेकंड येतं आपलं मॅक्युला. मॅक्युला थोडी पुढची स्टेज आहे, म्हणजे ह्यात थोडं जास्त डेन्स असतं आणि आपल्याला ग्रे कलरचा स्पॉट दिसतो. दिस इज मॅक्युला. मॅक्युलामध्ये काय होतं? इट इज स्लाइटली मोर डेन्स आणि आपल्याला असा ग्रे कलरचा स्पॉट दिसतो. दिस इज मॅक्युला. मग थर्ड येतं ल्युकोमा. ल्युकोमा अजून पुढची स्टेज आहे. सो ह्यात खूप जास्त डेन्स असतं. आपण मगाशी म्हटलो ग्रे, आता हे खूप अति डेन्स झाल्यावर काय दिसेल? व्हाईट दिसेल. सो ल्युकोमा जे असतं हे खूप डेन्स असतं आणि व्हाईट कलरचा स्कार दिसतो. सो टाईप्स काय केले आपण? नेब्युला, मॅक्युला, ल्युकोमा. नेब्युला एकदम फेंट आणि क्लाउड लाईक आणि हे ऑब्लिक इल्युमिनेशनने दिसतं. मॅक्युला हे स्लाइटली मोर डेन्स आणि ह्यात ग्रे कलरचा स्पॉट असतो. ल्युकोमा खूप जास्त डेन्स आणि व्हाईट कलरचा स्कार दिसतो. मग आता नेक्स्ट येतं सिम्पटम्स. जर आपलं हे जे ओपेसिटी आहे ना हे प्युपिलपासून लांब झाली असेल, म्हणजे प्युपिलच्या वर ओपेसिटी नाही झाली, बाजूच्या एरियामध्ये ओपेसिटी झाली, तर काहीच सिम्पटम्स नाही दिसणार. पण ही जी ओपेसिटी आहे ही सेंट्रलाइज जर असेल, म्हणजे प्युपिलच्या वर ही ओपेसिटी झाली असेल तर दिसणारच नाही ना. सो व्हिज्युअल लॉस होणार. तर सिम्पटम्समध्ये आधी सांगायचं नो सिम्पटम्स जर ओपेसिटी इज अवे फ्रॉम द प्युपिलरी एरिया. आणि ही जी ओपेसिटी आहे ती जर सेंट्रली असेल, दॅट इज प्युपिलला ऑब्स्ट्रक्ट करत असेल, तर होणार व्हिज्युअल लॉस. आता नेक्स्ट येतं चेंजेस ऑकरिंग इन कॉर्नियल ओपेसिटी. आता जर डोळ्यांमध्ये आपल्या कॉर्नियल ओपेसिटी झाली आहे, कॉर्नियाची ट्रान्सपरन्सी गेली आहे, तर काय काय चेंजेस दिसतात? पहिले तर इन्फंट्समध्ये छोटे छोटे ओपेसिटीज असतील ना ते मग नंतर पुढे जाऊन डिसअपिअर होतात. आणि कधी कधी कॉर्नियल ओपेसिटी झाल्यावर पिगमेंटेशनसुद्धा होतं, म्हणजे ह्या ओपेसिटीच्या वरती असे येल्लोइश ब्राऊन कलरच्या लाईन्स येतात. हे होतं चेंजेस. मग अजून ओपेसिटी जर निर्माण झाली ना त्याच्यामुळे डोळ्यांची सेन्सिटिव्हिटी जाते. सो रिडक्शन ऑफ सेन्सिटिव्हिटी ऑफ ओव्हर द कॉर्निया. आणि ॲथरोमॅटस अल्सर. ॲथरोमॅटस अल्सर म्हणजे जे आर्टरीज आहेत त्यांच्यामध्ये अल्सर्स फॉर्म होतात वगैरे. सो चेंजेस काय काय होतात? इन्फंट्समध्ये छोटे छोटे ओपेसिटीज डिसअपिअर होतात. सेकंड सांगितलं आहे की जिथे ओपेसिटी निर्माण झाली आहे त्या ओपेसिटीच्या वरती असे फाईन येल्लोइश ब्राऊन लाईन्स निर्माण होतात. मग ओपेसिटी झाल्यावर तिथल्या एरियाचं जे सेन्सेशन आहे, जे सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी होती. सो रिडक्शन ऑफ सेन्सिटिव्हिटी आणि ॲथरोमॅटस अल्सर. आता नेक्स्ट येते आपली ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं आहे की जर ल्युकोमा झाला आहे, ल्युकोमा म्हणजे आपलं होतं व्हाईट स्टेज. जर ल्युकोमा झाला आणि दॅट इज ऑब्स्ट्रक्टिंग तुमचं प्युपिल, तर अशा केसमध्ये काय करायचं? ऑप्टिकल आयरिडेक्टॉमी. आयरिडेक्टॉमी म्हणजे काय? आता नावावरून कळतं. एक्टॉमी म्हणजे आपण ते काढतो आणि ते आपण काय बोलतो? आयरिडेक्टॉमी. दॅट इज आयरिसचा थोडासा पार्ट आपण ह्यात काढतो. सो जेव्हा आपलं ल्युकोमा आपल्या प्युपिलला ऑब्स्ट्रक्ट करते त्या केसमध्ये आपण करतो ऑप्टिकल आयरिडेक्टॉमी. आता सेकंड केसमध्ये काय सांगितलं की जो आपला ल्युकोमा आहे तो जर फारच मोठा असेल आणि एवढा मोठा की त्याच्यामुळे जर आपल्याला पुढचं बघताच येत नसेल, जो विजन आपला डिमिनिश झाला असेल, तर अशा केसमध्ये आपल्याला ती जी कॉर्नियल ओपेसिटी आहे ती काढायलाच लागणार ना. सो ह्या केसमध्ये आपण कॉर्निया काढतो, नवीन कॉर्निया लावतो. ह्यालाच आपण म्हणतो केराटोप्लास्टी. आणि ह्याला हे काय दिलं आपण की जे आपले कॉर्नियल ओपेसिटी आहे ती 5 mm किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा केसमध्ये
त्याला काढायचं, इट वॉज रिमूव्ड, आणि सेम साईजचा क्लिअर कॉर्निया डोनरकडून घ्यायचा आणि त्याला ते ट्रान्सप्लांट करायचा. आता हे जे ग्राफ्ट आहे हे आपण बाहेरून घेऊन तिथे लावतोय. ते लावल्यानंतर मग त्याला प्रॉपरली फाईन सिल्कनी सुचर करायचं आणि दिस सुचर्स आर टेकन ट्रान्सवर्सली. मग आता थर्ड सांगितलंय कलरिंग ऑफ कॉर्निया. आता कॉर्नियल ओपेसिटी झाली आहे, ज्याच्यामुळे आपण काय म्हणतो ल्युकोमावाल्या स्टेजमध्ये काय होतं की आपलं कॉर्निया जे आहे ते कम्प्लिटली व्हाईट होत होतं, त्यामुळे आपला चेहरा किती विचित्र दिसेल ना. सो अशा केसमध्ये आपण कॉस्मेटिक पर्पजसाठी कलरिंग ऑफ आय करतो. कलरिंग ऑफ आय नाही, कलरिंग ऑफ कॉर्निया करतो, सो दॅट आपला जो व्हाईट झालेला डोळा आहे, मेन पार्ट आपला काय असतो डोळ्यांमध्ये जो आपला ब्लॅक पार्ट आहे, पण ओपेसिटीमुळे तो ब्लॅक पार्टच व्हाईट होतोय ना. सो कॉस्मेटिक रिझनसाठी आपण तो जो व्हाईट झालेला पार्ट आहे त्याला परत नॉर्मल कलरला आणतोय, दॅट इज कलरिंग ऑफ कॉर्निया. सो इथे काय सांगितलंय, ल्युकोमा कॉजेस डिसफिगरमेंट ऑफ फेस अँड हेन्स कलरिंग और स्टेनिंग ऑफ कॉर्निया इज डन फॉर कॉस्मेटिक पर्पजेस. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, लोकल ॲनेस्थेशिया द्यायचं आणि जे काही सुपरफिशियल एपिथेलियम आहे त्याला स्क्रॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर एक असं ग्लास रॉड घ्यायचा, त्याच्यावर कॉटन लावायचं पुढे आणि त्यांनी रिएजंट्स लावायचे डोळ्यावर त्या कॉर्नियाच्या पार्टवर. इथे आपण काय काय लावतो, गोल्ड क्लोराईड किंवा प्लॅटिनम क्लोराईड हे लावायचं. मग 4 मिनिटांनंतर डोळे धुवून टाकायचे आणि मग डोळे ड्राय झाल्यावर आपण तिथे लावतो हायड्राझाईन हायड्राईड. काय लावलं, हायड्राझाईन हायड्राईड. हे लावल्यावर काय होतं, जे आपल्या डोळ्याचा कलर आहे तो ब्लॅक होतो परत. आणि कलर आपल्याला जास्त डेन्स पाहिजे असेल तर गोल्ड लावायचा प्लॅटिनम लावायचं रादर दॅन गोल्ड. हे तर आपण सांगितलं की ब्लॅक कलर हवा असेल तर, पण जर तुम्हाला ब्राऊन कलर हवा असेल तर काय करायचं, मगाशी आपण सांगितलं की गोल्ड क्लोराईड लावायचं. गोल्ड क्लोराईड लावल्यावर थोडंसं टॅनिक ॲसिड लावायचं, ह्याच्यामुळे ब्राऊन कलर भेटतो आपल्याला. आणि दिस इज कॉन्ट्राइंडिकेटेड वेन द आईज आर इरिटेबल अँड कॉम्प्लिकेशन्स आर सायक्लायटिस. सो आपण काय सांगितलं, कॉर्नियल ओपेसिटी म्हणजे लॉस ऑफ ट्रान्सपरन्सी ऑफ कॉर्निया. मग त्याचे कॉजेस बघितले आपण, मग टाईप्स बघितले, ते नेब्युला, मॅक्युला, ल्युकोमा. मग सिम्पटम्स पाहिले, मग चेंजेस पाहिले, मग ट्रीटमेंट बघितली. ट्रीटमेंटमध्ये काय, ऑप्टिकल आयरिडेक्टॉमी, केराटोप्लास्टी आणि कलरिंग ऑफ आय, आणि मग त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आणि कॉम्प्लिकेशन्स पाहिले.